कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पोरी, नाव काय तुझं? धनश्री, धनश्री शंकर जगताप। तुला काय काय येतं ग? इंग्रजी इंग्रजी येतं, अभ्यास करायला आवडतो। घरकाम करायला येतं का? हो, येतं ना। आणि स्वयंपाक? हो, येतो। आणि शॉपिंगला गेल्यावर किमतीत घासाघीस करता येते ना? हो, जमते ना। अरे वा 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 वा, सर्व गुण संपन्न आहे की पोरगी। हा, हे बघा, आम्हाला मुलगी पसंत आहे। सुपारी फोडायचा कार्यक्रम उरकून टाका। हा. चला होऊन जाऊ द्या। लवकरात लवकर. चालेल की लगेच पुढे सोबत. हा, पुढे वय वय पुढे. चालतंय. थांबा, नाही म्हटलं, धनूला जर काही विचारायचं असेल किंवा तिच्या जर काही अपेक्षा असतील तर तिला पण सांगू देत ना, नाही का? हो हो, अहो जमाना बदललाय, मुलीने विचारलंच पाहिजे। हे बाळ, विचार विचार। धनू, तू सांग तुझ्या काही अपेक्षा असतील तर। माझ्या लय अपेक्षा नाही, फक्त मुलगा निर्व्यसनी असावा आणि बायकोचा आदर करणारा असावा, इतकंच। अरे वा वा वा, मग विषय संपला की। कसं आहे, आमचं पोरग व्यसनापासून 10 हात लांब दूर आहे। हा, आणि मला सांगा, रोज दारू प्यायची म्हणजे काय थोडं पैसे लागतात का काय? हा, म्हणून तुम्हाला सांगतो, तो व्यसनापासून लांबच आहे। आणि बायकोचा आदर म्हणलं तर अहो, माझ्या बायकोचा इतका आदर करतो की त्याच्या बायकोचा आदर करेलच का नाही? वा वा वा, हे खरंय. सगळं छान हा. आहे। मग लगेच सुपारी फोडूया। हो, फोडून टाकूया। हा, नाही थांबा, नाही म्हणजे कसं आहे, आता तुम्ही सुपारी फोडाल आणि नंतर आवाच्या सवा मागण्या करून, हुंडा मागून आम्हाला घाम पाडवा। तेव्हा लग्न कसं करायचं, मानपानाचं काय करायचं ते आत्ताच ठरवलेलं बरं। बरोबर बोलतोय का आम्ही जावय बापू? होय डॅडी। हा, हे बघा, मला लग्नात काही लईच खर्च केलेला आवडत नाही। अहो, आधीच खर्च लय करायचा आणि परत कोण फेडत बसणार? हा? त्यामुळं आम्हाला कोर्ट मॅरेज केलं तरी चालेल, आणि त्याच्यापेक्षा सामूहिक विवाह सोहळ्यात जरी लगीन केलं का नाही तरी 1 नंबर काम होईल बघा। हो पण अहो सूर्यकांतराव, सगळं स्वस्तात आणि फुकटात जर होत असेल तर कशाला खर्च करत बसायचं? यातनं बी तुम्हाला जर लय खर्च करायचा असला, तुम्हाला लयच हौस असली, तर ती पैसे माझ्या पोराच्या नावाने एफडी करा। हे. कशी आहे आपली आयडिया? एकदम बेस्ट. ओ मारुतराव, ओ आमच्या बाचीचं लग्न आणि असं साधं होणार? ते काय आम्हाला पटत नाही। अरे लग्न काय रोज रोज होतं का? एकदा होत, तेव्हा आमच्या बाचीचं लग्न कसं दणक्यात झालं पाहिजे, कसं? हा, आम्ही तुमच्या शेजारच्याच गावात राहतो, आमच्या बी कानावर येतात गोष्टी। आता तुमच्या घरात 2 लग्न झालीत,
लई थाटामाटात झाली. त्याचं काय झालं? अहो नाहीतर काय, या सिरीन काढून जर लग्न करायला गेलं तर करायला जायची दिवाळी आणि व्हायची होळी. है आणि काय म्हणतो जावई बापू? पाहुणं तुमच्याकडे नव्हते, आपण फोडायची सुपारी आता. पुढे पुढे या. हे बघा, लवकरच लग्नाची तारीख काढू. तुमच्या सगळ्यांची संमती असेल तर फोडायची का सुपारी? होय होय. हा. चला फोडा फोडा. बरं द्या आता आम्हाला परवानगी, निघतो आम्ही आता. येतो येतो आम्ही. हा चला. हा, चला. जावई बापू अभिनंदन. काय लागलं तर सांगा. येऊ का? हा. येतो. सुखी राहा, सुखी राहा, सुखी राहा. सूर्या चा. मी पण निघतो, मला काम आहे जरा. पप्पी थांबेल इथं. हा तुळजा, तुझा आभार कसं म्हणू तेच कळणं झाले मला. मी इथे फक्त माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी आले होते. त्यात कधीच कसलीच कमी पडू देणार नाही हे वचन दिलं होतं मी तुला. म्हणजे वहिनी तू हो, काळजी घ्या. वहिनी तुळजा, 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 मी चुकलोय, मला माहिती आहे. मी एकदा नाही 1000दा कबूल करायला तयार आहे, पण त्याची एवढी मोठी शिक्षा नको ना देऊ मला. हे घर सोडून मला सोडून नको ना जाऊ तुळजा. हे बघ, तुझ्याशिवाय मी हा पूर्ण आहे तुळजा. तूच मला पूर्ण करू शकतेस. हे बघ, माझं सगळं आयुष्य तुझ्या हातात आहे तुळजा. माझा हात सोडून नको ना जाऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.